गुड मॉर्निंग स्टुडंट. आपलं 11चं डिव्हिजन कंप्लीट झालं आहे करंट इलेक्ट्रिसिटीचं. आजपासून आपण 12चा नवीन पॉईंट चालू करतो आहे. त्यातला 12च्या सिलॅबसमधला पहिला पॉईंट आहे तो म्हणजे क्रिचॉफ्स लॉज. ओके, क्रिचॉफचे दोन लॉज आहेत, क्रिचॉफ्स करंट लॉ अँड क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. मग क्रिचॉफ फर्स्ट लॉ त्याला KCL म्हणतात, क्रिचॉफ्स करंट लॉ. ओके, आता बघा, हे एक इलेक्ट्रिक नेटवर्क आहे. हे इलेक्ट्रिक नेटवर्क आहे. ज्या पॉईंटला हे सगळे वायर्स मिक्स झाल्यात त्याला जंक्शन म्हणतात. क्रिचॉफ्स करंट लॉ आहे, याला क्रिचॉफ्स जंक्शन लॉ देखील म्हणतात. ओके, तर ह्या डिफरंट करंट फ्लो होत आहेत. पहिल्या ब्रँचमधला करंट आहे सपोज करा I1, दुसऱ्या ब्रँचमधला करंट आहे I2, तिसरा करंट आहे I3, चौथा करंट आहे I4, पाचवा करंट आहे I5. सो आपल्याकडे एक इलेक्ट्रिक नेटवर्क आहे. डिफरंट करंट्स आर फ्लोईंग थ्रू दॅट इलेक्ट्रिक नेटवर्क. तर क्रिचॉफ्स करंट लॉ किंवा क्रिचॉफ जंक्शन लॉ ह्याचं स्टेटमेंट येतं, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द करंट्स मीटिंग ॲट जंक्शन इज ऑलवेज इक्वल टू 0. ओके, क्रिचॉफ्स करंट लॉचं स्टेटमेंट हे झालं, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द करंट्स मीटिंग ॲट जंक्शन इज ऑलवेज इक्वल टू 0. मग आता आपल्याला साइन कन्व्हेन्शन यूज करावे लागतील. करंट फ्लोईंग टुवर्ड जंक्शन इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. करंट फ्लोईंग टुवर्ड जंक्शन इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. करंट फ्लोईंग अवे फ्रॉम जंक्शन इज टेकन ॲज निगेटिव्ह. हे कन्व्हेन्शन आहे, त्यामुळे तुम्हाला उलटं देखील केलं तरी चालेल. म्हणजे तुम्ही इनकमिंग करंटला निगेटिव्ह घेतलं तर आउटगोईंग करंट असेल तो पॉझिटिव्ह असेल. आपण एकच काहीतरी फायनल करूयात. सो करंट मुव्हिंग टुवर्ड जंक्शन इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. करंट मुव्हिंग अवे फ्रॉम जंक्शन इज टेकन ॲज निगेटिव्ह. सो I1 हा करंट मूव्ह होतोय टुवर्ड जंक्शन. सो अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन दिस करंट इज पॉझिटिव्ह. Plus I2, this current is also moving toward junction, so it is positive. I5, this current is also moving toward junction, so it is positive. Minus I3, this current is moving away from junction, so it is taken as negative. Minus I4, this current is also moving away from junction, so it is taken as negative. So algebraic sum of all the currents meeting at junction is equal to 0. त्यामुळे आपलं स्टेटमेंट आलं, I1 प्लस I2 प्लस I5 मायनस I3 मायनस I4 इज इक्वल टू 0. अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द करंट्स मीटिंग ॲट जंक्शन इज इक्वल टू 0. किंवा असं पण करू शकता, I1 प्लस I2 प्लस I5 is equal to I3 plus I4. Total current moving toward junction is always equal to total current moving away from junction. So this is alternate statement of Kirchhoff's law. So algebraic sum of all the currents meeting at junction is equal to 0. असंही स्टेटमेंट लिहू शकता किंवा तुम्ही असं जरी लिहिलं तरी चालेल. Algebraic sum of all the currents moving toward junction is always equal to algebraic sum of all the current moving away from junction. ओके, सो दिस इज क्रिचॉफ्स लॉ. आता बघा, करंट म्हणजे Q अपॉन टी. सो हे आलं Q1 अपॉन टी प्लस Q2 अपॉन टी प्लस Q3 अपॉन टी इज इक्वल टू Q5 अपॉन टी इज इक्वल टू Q3 अपॉन टी प्लस Q4 अपॉन टी. सगळीकडे टी कॅन्सल झालं. सो Q1 प्लस Q2 प्लस Q5 इज इक्वल टू Q3 प्लस Q4. सो
ह्याच्यावरून अजून एक स्टेटमेंट सांगता येईल, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द चार्जेस मुव्हिंग टुवर्ड जंक्शन इज ऑलवेज इक्वल टू अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द चार्जेस मुव्हिंग अवे फ्रॉम जंक्शन. किंवा यालाच असं पण लिहिता येईल, Q1 प्लस Q2 प्लस Q5 मायनस Q3 मायनस Q4 इज इक्वल टू 0. Algebraic sum of all the charges meeting at junction is always equal to 0. This is Kirchhoff's first law. यालाच म्हणायचं Kirchhoff's current law किंवा याला म्हणायचं Kirchhoff's junction law. सो मी 3 स्टेटमेंट सांगितले. पहिलं स्टेटमेंट, algebraic sum of all the currents meeting at junction is always equal to 0. किंवा दुसरं स्टेटमेंट, algebraic sum of all the currents moving toward junction is always equal to algebraic sum of all the currents moving away from junction. किंवा ह्याच्यावरनं एक स्टेटमेंट येतं 4च्या टर्ममध्ये, algebraic sum of all the charges moving toward junction is equal to algebraic sum of all the charges moving away from junction. किंवा असं स्टेटमेंट सांगितलं तरी चालेल, algebraic sum of all the charges meeting at junction is always equal to 0. आता बघा, इनकमिंग चार्ज इज इक्वल टू आउटगोईंग चार्ज, म्हणजे चार्ज कॉन्झर्व झाला. सो क्रिचॉफ फर्स्ट लॉ, क्रिचॉफ्स करंट लॉ इज ॲनालॉगस विथ इट इज इन अकॉर्डन्स विथ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. लक्षात आलं, क्रिचॉफ्स करंट लॉ इज इन अकॉर्डन्स विथ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. आता क्रिचॉफ सेकंड लॉ, त्यालाच म्हणतात क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ KVL किंवा क्रिचॉफ्स लूप लॉ. क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ किंवा यालाच म्हणायचं क्रिचॉफ सेकंड लॉ किंवा यालाच म्हणायचं क्रिचॉफ्स लूप लॉ. ह्याचं स्टेटमेंट सांगतो, फॉर अ क्लोज लूप इन ॲन इलेक्ट्रिकल नेटवर्क, फॉर अ क्लोज लूप इन ॲन इलेक्ट्रिकल नेटवर्क, algebraic sum of product of current and resistance is equal to algebraic sum of EMF. For a closed part of an electrical network, for a closed loop of an electrical network, algebraic sum of product of current and resistance is always equal to algebraic sum of EMF. So algebraic sum of product of current and resistance is always equal to algebraic sum of EMF. ओके, मग आता डायग्राम ड्रॉ करूयात. हा लॉ खूप इम्पॉर्टंट आहे. आता सपोज करा हे इलेक्ट्रिक नेटवर्क आहे. ओके, हे रजिस्टन्स R1, ही बॅटरी ऑफ EMF E1, दिस इज R2, दिस इज R3, दिस इज R4 अँड दिस इज E2. ओके, हा करंट झाला I1, हा करंट झाला I2, तर हा करंट आला I1 प्लस I2. वरच्या ब्रँचमधला करंट आला, खालच्या ब्रँचमधून करंट आला, ते दोन्ही करंट मिक्स होऊन या ब्रँचमधून जातील. सो हा करंट आला I1 प्लस I2. ओके, आता क्रिचॉफ्स लूप लॉ हा एका लूपसाठी अप्लाय करायचा असतो. हा पॉईंट C, हा पॉईंट D, हा पॉईंट F, हा पॉईंट G. आता क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करताना त्या ब्रँचमधला रजिस्टन्स त्या ब्रँचमधल्या करंटशीच कोरिलेट करायचा. म्हणजे इथे प्रॉडक्ट ऑफ करंट अँड रजिस्टन्स घेताना I1 R1 येणार, तर या केसमध्ये I1 प्लस I2 इंटू R3 येणार. तर या ब्रँचमधला करंट आहे तो I2 आहे, त्याला R4शी रिलेट करायचं. मग आता मी पहिलं लूप घेतो, लूप ABCDA. ओके, हे लूप मी ते वेगळे ड्रॉ करतो. पहिलं लूप ज्या वेळेला तुम्ही कन्सिडर कराल त्यावेळेला दुसऱ्या लूपला डिस्कनेक्ट करायचं.
हे लूप मी डिस्कनेक्ट केलं. मग आता हे झालं R1, इट इज E1, हा करंट I1. हे झालं R2, हे झालं R3 आणि हा करंट झाला I1 प्लस I2. आता पुन्हा इथे कन्व्हेन्शन यूज करायचे आहेत. तर कन्व्हेन्शन कोणते? अँटी क्लॉकवाईज करंट इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. साईन कन्व्हेन्शन बघा. अँटी क्लॉकवाईज करंट इज टेकन ॲज पॉझिटिव्ह, क्लॉकवाईज करंट इज टेकन ॲज निगेटिव्ह. ओके, हे उलटं केलं तरी चालतं. अँटी क्लॉकवाईज करंट निगेटिव्ह आणि क्लॉकवाईज करंट पॉझिटिव्ह असं केलं तरी चालेल. सो अँटी क्लॉकवाईज करंट इज टेकन ॲज पॉझिटिव्ह, clockwise current is taken as negative. In a given loop, if a battery provides current in anti-clockwise direction, then EMF is taken as positive. If given loop, current is flowing, battery provides a current in clockwise direction, then EMF of battery is taken as negative. ओके, आता इथे बघा, आपल्याकडे रजिस्टन्स कोणते कोणते आहेत? R1, R2, R3. ओके, आता हे A, B, C, D. आता I1 हा करंट आहे. हा बॅटरीच्या पॉझिटिव्हपासून स्टार्ट झाला, बी पॉईंटला आला, बी टू सी आला, सी मधून तो R1 R2 मधून पास झाला, फायनली निगेटिव्ह टर्मिनलला आला. म्हणजे I1 हा करंट कसा फ्लो होतोय? क्लॉकवाईज सेन्सनं फ्लो होतोय. बघा, क्लॉकवाईज सेन्सनं फ्लो झाला आहे. मग क्लॉकवाईज करंट आपण निगेटिव्ह घेतो. सो हे आलं -I1 R1. आता I1 प्लस I2 हा करंट R3 मधून पण पास होतोय, R2 मधून पण पास होतोय. I1 प्लस I2 हा करंट कसा जाणार? C टू D, D टू A, A टू निगेटिव्ह टर्मिनल. म्हणजे कोणत्या सेन्सनं चाललाय तो? क्लॉकवाईज सेन्सनं चाललाय. मग क्लॉकवाईज करंट निगेटिव्ह असतो. मायनस I1 प्लस I2 इंटू R3 मायनस I1 प्लस I2 इंटू R2. ओके, आता ह्या बॅटरीनं प्रोव्हाइड केलेला करंट कसा असेल बघा. बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून करंट स्टार्ट झाला, तो बीला गेला, बी टू सी गेला, सी टू डी गेला, डी टू ए आणि ए टू निगेटिव्ह टर्मिनल. याचा अर्थ बॅटरीनं प्रोव्हाइड केलेला करंट क्लॉकवाईज आहे. मग EMF निगेटिव्ह आलं, सो हे आलं -E1. लक्षात आलं कसं लूप ड्रॉ करायचं? लक्षात आलं. मी काय केलं बघा, डायग्रॅम बघा. मी पहिलं लूप कन्सिडर केलं, त्यावेळेला दुसऱ्या लूपला मी डिस्कनेक्ट केलं. ओके, दुसऱ्या लूपला मी डिस्कनेक्ट करून फक्त एकच लूप घेतलं. त्या लूपला क्रिचॉफ्स लॉ अप्लाय केला. क्रिचॉफ्स लॉ अप्लाय करताना अँटी क्लॉकवाईज करंट असेल त्याला पॉझिटिव्ह घेतलं, क्लॉकवाईज करंटला निगेटिव्ह घेतलं. ओके, बॅटरी प्रोव्हाइड्स करंट इन क्लॉकवाईज डिरेक्शन, देन EMF इज टेकन ॲज निगेटिव्ह. बॅटरी अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनला करंट प्रोव्हाइड केला असेल तर करंट EMF इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. बॅटरीनं प्रोव्हाइड केलेला करंट जर क्लॉकवाईज सेन्सनं असेल तर EMF इज टेकन ॲज निगेटिव्ह. ओके, मग आता दुसऱ्या लूपला अप्लाय करूया. मग दुसऱ्या लूपला अप्लाय करायचं असेल तर पहिलं लूप डिस्कनेक्ट करायचं. मग आता हे असा आला डायग्रॅम. हा करंट I1 प्लस I2, हे झालं R2, हे झालं R3, हे झालं R2, हे झालं R4. ही बॅटरी, हा करंट I1. आता हे लूप आलं DCFG. आता या लूपमध्ये बघा,
I1 हा करंट फ्लो होणार फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी टू जी, जी टू सी, सी टू डी, डी टू एफ, एफ टू निगेटिव्ह टर्मिनल. म्हणजे करंट कसा फ्लो होतोय, अँटी क्लॉकवाईज सेन्सनं फ्लो होतोय. मग अँटी क्लॉकवाईज करंट पॉझिटिव्ह असतो. सो हे I2 आहे. I2 R4 हा पॉझिटिव्ह करंट झाला, कारण तो अँटी क्लॉकवाईज सेन्सनं फ्लो झाला आहे. आता I1 प्लस I2 करंट कसा पास होईल बघा, सी टू डी, डी टू एफ, एफ टू निगेटिव्ह टर्मिनल. हा करंट देखील कसा चालला आहे, अँटी क्लॉकवाईज सेन्सनं चालला आहे. अँटी क्लॉकवाईज करंट इज पॉझिटिव्ह, देअर फोर I1 प्लस I2 इंटू R3 प्लस I1 प्लस I2 इंटू R2 इज इक्वल टू. आता या लूपमध्ये बॅटरीनं प्रोव्हाइड केलेलं करंट बॅटरीचं पॉझिटिव्ह ते बॅटरीचं निगेटिव्ह असा जाणार आहे. म्हणजे तो कसा जाणार आहे, अँटी क्लॉकवाईज सेन्सनं जाणार आहे. सो EMF ऑफ बॅटरी इज टेकन ॲज पॉझिटिव्ह इज इक्वल टू E2. लक्षात आलं. क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करताना एक पर्टिक्युलर लूप घ्यायचं, त्या लूपला क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करायचं. लक्षात आलं. सो क्रिचॉफ्स लॉ, दोन लॉ आहेत, क्रिचॉफ्स करंट लॉ अँड क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ, किंवा क्रिचॉफ्स जंक्शन लॉ, क्रिचॉफ्स लूप लॉ. क्रिचॉफ्स सेकंड लॉ, इट इज इन अकॉर्डन्स विथ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. क्रिचॉफ व्होल्टेज लॉ तुम्हाला लक्षात आला आहे, कसा ॲप्लाय करायचं कळलं आहे. आपण लूप घेतलं, पहिलं लूप कन्सिडर केलं तर दुसरं लूप डिस्कनेक्ट करायचं, त्या करंटला त्या लूपमध्ये कंटिन्यू करायचं, आणि त्यानंतर अँटी क्लॉकवाईज करंट असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचा, क्लॉकवाईज करंट असेल तर निगेटिव्ह घ्यायचं. लक्षात आलं. मग आता पुढचा पॉईंट आपण स्टडी करूया, ह्याच्या नोट्स मी तुम्हाला सेंड करेन. आता पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे ब्रिज नेटवर्क. ब्रिज नेटवर्क ह्याची डेफिनेशन सांगतो पहिल्यांदा. इट इज अरेंजमेंट ऑफ फोर रजिस्टन्स, इट इज अरेंजमेंट ऑफ फोर रजिस्टन्स अरेंज इन अ फॉर्म ऑफ ब्रिज by using three known resistance to determine an unknown resistance. Bridge network is an arrangement of four resistance box by using three known resistance to determine an unknown resistance. आता ओहम्स लॉमध्ये पण आपण रजिस्टन्स डिटरमाइन करतो. ओहम्स लॉमध्ये आपण रजिस्टन्स डिटरमाइन करतो इन टर्म्स ऑफ व्होल्टेज अँड करंट. तर ब्रिज नेटवर्कमध्ये तुम्हाला रजिस्टन्सला डिटरमाइन करायचं आहे बाय युजिंग थ्री नोन रजिस्टन्स. तर आता बघा, हा पहिला रजिस्टन्स बॉक्स P, हे नोटेशन स्टँडर्ड आहे. हा दुसरा रजिस्टन्स बॉक्स Q, हा तिसरा रजिस्टन्स बॉक्स R, आणि हा चौथा रजिस्टन्स बॉक्स S. एस इज अननोन रजिस्टन्स. आपल्याला एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना PQ आणि R ह्यांच्या व्हॅल्यू माहीत असतात. एस हा अननोन रजिस्टन्स आहे, याला डिटरमाइन करायचं आहे इन टर्म्स ऑफ दिस थ्री नोन रजिस्टन्स. आता कनेक्शन कसे आहे ते बघा. ऑल रजिस्टन्स आर कनेक्टेड टू इच अदर बाय युजिंग कनेक्टिंग वायर्स. पीला क्यूला, पी आहे तो क्यूला कनेक्ट झाला, क्यू आहे तो एसला कनेक्ट झाला, एस आहे तो आरला कनेक्ट झाला, आणि आर आहे तो पीला कनेक्ट झाला. ओके. कॉमन टर्मिनल ऑफ पी अँड क्यू अँड कॉमन टर्मिनल ऑफ आर अँड एस are connected to galvanometer. Common terminal of resistance box P and resistance box Q, common terminal of resistance box R and resistance box S are connected to galvanometer. In between common terminal of P and Q, P and R, and Q and S, a battery is connected.
battery, key and rheostat is connected. लक्षात आलं? Bridge network is an arrangement of 4 resistance boxes arranged in a form of bridge to determine an unknown resistance in terms of 3 known resistance. ओहम्स लॉ आणि ब्रिज नेटवर्कमध्ये डिफरन्स आहे. ओहम्स लॉमध्ये देखील आपण रेजिस्टन्स डिटरमाइन करतो, पण तो इन टर्म्स ऑफ व्होल्टेज अँड करंट असतो. तर इथे आपल्याला अननोन रेजिस्टन्स डिटरमाइन करायचं आहे बाय युजिंग 3 नोन रेजिस्टन्स. मग याचा मी डायग्राम ड्रॉ करतो व्यवस्थित. हा रेजिस्टन्स बॉक्स पी. ओके, अप्पर साइड लेफ्ट रेजिस्टन्स पी, लोअर साइड अप्पर साइड राइट रेजिस्टन्स बॉक्स क्यू, लोअर साइड लेफ्ट रेजिस्टन्स बॉक्स आर. हा झाला एस. इन बिटवीन पी अँड क्यू, common terminal of P and Q, galvanometer is connected, and in between common terminal of R and S, battery, key and rheostat is connected. हा झाला डायग्राम. ओके, आता बघा, हा करंट I1 किंवा हा करंट आय घेतो. हा करंट इथे 2 ब्रँचमध्ये डिवाइड झाला या पॉईंटला आल्यावर. हा झाला I1, हा झाला I2. गॅल्व्हॅनोमीटरमधला करंट सपोज करा IG, तर हा करंट आला I1 मायनस IG. आता या पॉईंटला बघा, इकडून I2 आलाय, वरून IG आलाय, म्हणजे हा करंट आला I2 प्लस IG. क्लिअर झालं? लूपला नावं देऊयात. हा पॉईंट ए, हा पॉईंट बी, हा पॉईंट सी आणि हा पॉईंट डी. ओके, आता गॅल्व्हॅनोमीटर सगळ्यांनी पाहिलं आहे. गॅल्व्हॅनोमीटर असा असतो, ह्याच्या मिडलला 0 असतो आणि दोन्ही साईडला इक्वल नंबर ऑफ डिव्हिजन असतात. सर्किटमध्ये गॅल्व्हॅनोमीटर यूज करायचा पर्पज असतो सर्किटमधला करंट डिटेक्ट करणं. बरोबर आहे? ज्या वेळेला सर्किटमध्ये करंट नसेल त्यावेळेला गॅल्व्हॅनोमीटरचा पॉइंटर 0ला असेल. ज्या वेळेला तुम्ही करंट पास कराल त्यावेळेला गॅल्व्हॅनोमीटर काहीतरी डिफ्लेक्शन शो करेल. गॅल्व्हॅनोमीटरनं डिफ्लेक्शन शो केलं याचा अर्थ सर्किटमध्ये करंट आहे. ओके, तर ब्रिज नेटवर्कबद्दल पहिल्यांदा मी डेफिनेशन अजून एकदा रिपीट करतो. इट इज अरेंजमेंट ऑफ 4 रेजिस्टन्स arranged in a form of bridge to determine an unknown resistance in terms of 3 known resistance. Okay, आता बघा, इनिशियली की इज ओपन, सो देर इज नो करंट इन अ सर्किट. बरोबर आहे? वेन की इज क्लोज्ड, करंट स्टार्ट फ्लोइंग थ्रू सर्किट. सम करंट विल फ्लो थ्रू गॅल्व्हॅनोमीटर अँड गॅल्व्हॅनोमीटर शोज डिफ्लेक्शन. ओके, आता पहिल्यांदा काय करायचं बघा, म्हणजे प्रोसिजर बघा. ड्रॉ सम रेजिस्टन्स फ्रॉम रेजिस्टन्स बॉक्स पी, ड्रॉ सम रेजिस्टन्स फ्रॉम रेजिस्टन्स बॉक्स क्यू. थ्रूआउट एक्सपेरिमेंट व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू आर कॉन्स्टंट. ओके, थ्रूआउट एक्सपेरिमेंट व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू म्हणजे तुम्ही एक्सपेरिमेंट करताना सपोज करा रेजिस्टन्स बॉक्स पी मधून 5 ओमची की बाहेर काढले, रेजिस्टन्स बॉक्स क्यू मधून 5 ओमची की बाहेर काढले, तर थ्रूआउट एक्सपेरिमेंट रेजिस्टन्स पी आणि रेजिस्टन्स क्यू ह्यांच्या व्हॅल्यू फिक्स असतील, म्हणून त्याला म्हणायचं फिक्स रेजिस्टन्स ऑर स्टँडर्ड रेजिस्टन्स. लक्षात आलं? आर इज व्हेरिएबल रेजिस्टन्स. प्रत्येक रीडिंगच्या वेळेला तुम्ही आरला ॲडजस्ट करणार आहात, म्हणून आरला म्हणायचं व्हेरिएबल रेजिस्टन्स आणि एस म्हणजे अननोन रेजिस्टन्स. ओके, सो ड्रॉ some key from resistance box P and resistance box Q. Throughout experiment, keep them constant
So resistance P and resistance Q are a standard resistance or fixed resistance. Okay. Now close key. Current start flowing through network. Some current will flow through galvanometer and galvanometer shows deflection. आता आर मधून की बाहेर काढली. आर मधून की बाहेर काढली की रेजिस्टन्स वाढला. रेजिस्टन्स is inversely proportional to current and current is directly proportional to deflection. मग रेजिस्टन्स बॉक्स आर मधून की काढली तर ऑब्व्हियसली सर्किटचा रेजिस्टन्स वाढला. सो करंट फ्लोईंग थ्रू गॅल्व्हॅनोमीटर डिक्रीज झाला. सो रेजिस्टन्स बॉक्स आर मधून मी अशी की बाहेर काढली की गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन पुन्हा एकदा झिरो झालं. मी आरची व्हॅल्यू वाढवत नेली. आरची व्हॅल्यू जशी वाढत जाईल तर तसा गॅल्व्हॅनोमीटरमधला करंट डिक्रीज होत जाईल. At a particular value of resistance R, current flowing through galvanometer will become zero. Under this condition, bridge is said to be in balance condition. ओके, मी काय म्हटलं बघा. पहिल्यांदा रेजिस्टन्स बॉक्स पी मधून मी एक की ड्रॉ केली. रेजिस्टन्स बॉक्स क्यू मधून एक की ड्रॉ केली. थ्रूआउट एक्सपेरिमेंट ह्या दोन्ही व्हॅल्यू कॉन्स्टंट ठेवल्या म्हणून हे स्टँडर्ड रेजिस्टन्स किंवा फिक्स रेजिस्टन्स झाले. नंतर की ओपन आहे त्यावेळेला गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन झिरो आहे. की क्लोज केली, सर्किटमधून करंट पास झाला, काही करंट गॅल्व्हॅनोमीटरमधून पास झाला, गॅल्व्हॅनोमीटरनं डिफ्लेक्शन शो केलं. बरोबर आहे. मी आरच्या व्हॅल्यू अशा वाढवत नेल्या की गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन डिक्रीज होत गेलं आणि फायनली झिरो झालं. सो व्हेन करंट फ्लोईंग थ्रू गॅल्व्हॅनोमीटर विल बिकम झिरो. अंडर धिस क्रायटेरिया bridge is said to be in balance condition and at that time point B and point D are equipotential point. ओके, हे पॉईंट इक्विपोटेन्शियल झाले म्हणून मिडल ब्रांच मधला करंट झिरो झाला. सो अंडर बॅलन्सिंग कंडिशन रेशो ऑफ स्टँडर्ड रेजिस्टन्स इज ऑलवेज इक्वल टू रेशो ऑफ व्हेरिएबल टू अननोन रेजिस्टन्स. अंडर बॅलन्सिंग कंडिशन ratio of standard resistance is equal to ratio of variable resistance to unknown resistance. Therefore unknown resistance is equal to Q upon P into R. आता एक्सपेरिमेंट स्टार्ट करताना आपण P ची व्हॅल्यू सिलेक्ट केली होती, Q ची व्हॅल्यू सिलेक्ट केली होती. म्हणजे मला रेजिस्टन्स P माहीत आहे, रेजिस्टन्स Q माहीत आहे आणि करंट झिरो करण्यासाठी आपण आरला ॲडजस्ट केलं आहे म्हणजे आरची व्हॅल्यू पण तुम्हाला माहीत आहे. सो बाय युजिंग दी थ्री नोन रेजिस्टन्स यू आर गोइंग टू डिटरमाइन अँड अननोन रेजिस्टन्स. क्लिअर झालं. दिस इज ब्रिज नेटवर्क. सो हे त्याचं प्रिन्सिपल आहे. ब्रिज नेटवर्कचं प्रिन्सिपल P by Q इज इक्वल टू R अपॉन S. ओके, अंडर बॅलन्सिंग कंडिशन रेशो ऑफ स्टँडर्ड रेजिस्टन्स इज ऑलवेज इक्वल टू रेशो ऑफ व्हेरिएबल टू अननोन रेजिस्टन्स. मग आता हे प्रूव्ह पण करूयात. मग पुन्हा मी लूप घेतो ABDA. हे पहिलं लूप घेतो. इथं मी वेगळं ड्रॉ करतो. हा गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स G, हा रेजिस्टन्स P, हा रेजिस्टन्स R. ओके, गॅल्व्हॅनोमीटर मधला करंट IG, हा करंट I1, हा करंट I2. आता हे A B D A. आता I1 कसा फ्लो होणार आहे बघा. I1 P मधून फ्लो होणार A टू B, B टू D, D टू A. म्हणजे कोणत्या सेन्सनं फ्लो झाला, क्लॉकवाईज सेन्सनं फ्लो झाला. मग क्लॉकवाईज करंट असेल तर अकॉर्डिंग टू कन्व्हेन्शन तो निगेटिव्ह घ्यावा लागेल. म्हणजे हे आलं मायनस I1P. आता IG कसं जाईल बघा. B टू D, D टू A, A टू B. IG पण कसा फ्लो होतोय क्लॉकवाईज सेन्सनं. सो मायनस IG इंटू G. G म्हणजे रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर.
I2 करंट कसा फ्लो होतोय बघा, ए टू डी, डी टू बी, बी टू ए, हा अँटी क्लॉकवाईज सेन्सनं चाललाय. सो अँटी क्लॉकवाईज करंट पॉझिटिव्ह, देअरफॉर I2 आर. आता ह्या लूपमध्ये बॅटरी नाही आहे म्हणजे EMF किती झाला, 0 झाला. इन बॅलन्सिंग कंडिशन देर इज नो करंट इन गॅलॉनोमीटर, देअरफॉर IG इज इक्वल टू 0. मग मला मिळालं मायनस I1P प्लस I2R इज इक्वल टू 0. देअरफॉर I1P is equal to I2R. Therefore, I1 upon I2 is equal to R upon P. I1 upon I2 is equal to R upon P. आता दुसरं लूप कन्सिडर करूयात. आता लूप घेऊयात BCDB. ओके, मी इथं ड्रॉ करतो. हा गॅलॉनोमीटर, हा करंट IG, हा रजिस्टन्स बॉक्स Q आणि हा करंट आहे I1 मायनस IG. हा करंट आहे I2 प्लस IG, हा S. ओके, हे झालं B, हा पॉईंट D आणि हा पॉईंट C. ह्या लूपला क्रिचॉफ्सला अप्लाय करूयात, क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करूयात. आता I1 मायनस IG करंट कसा फ्लो होणार आहे बघा, B टू C, C टू D, D टू B. म्हणजे कोणत्या सेन्सनं फ्लो झाला, क्लॉकवाईज सेन्सनं फ्लो झाला. क्लॉकवाईज करंट निगेटिव्ह असतो. मग मायनस I1 मायनस IG इंटू Q. ओके, आता IG करंट फ्लो होणार फ्रॉम B टू D, D टू C, C टू B. म्हणजे कोणत्या सेन्सनं फ्लो झाला, अँटी क्लॉकवाईज सेन्सनं फ्लो झाला. अँटी क्लॉकवाईज करंट पॉझिटिव्ह असतो. देअरफॉर हे आलं IG इंटू G. I2 प्लस IG हा करंट फ्लो होतोय D टू C, C टू B, B टू C, B टू D. म्हणजे हा करंट देखील कसा फ्लो होतोय, इन अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. म्हणजे हा करंट पॉझिटिव्ह असणार. देअरफॉर I2 प्लस IG इंटू S. या लूपमध्ये बॅटरी नाही आहे, सो EMF 0 झाला. आता IG 0 आहे, बॅलन्सिंग कंडिशनला IG 0 असणार. IG इज इक्वल टू 0. सो मला मिळालं मायनस I1Q प्लस I2S इज इक्वल टू 0. देअरफॉर I1Q इज इक्वल टू I2S. देअरफॉर I1 अपॉन I2 इज इक्वल टू S अपॉन Q. इक्वेशन नंबर 2. आता I1 अपॉन I2 पहिल्या लूपमधून आपल्याला मिळालं R अपॉन P आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये मिळालं S अपॉन Q. मग दोघांना इक्वेट करतो. R अपॉन P इज इक्वल टू S अपॉन Q. टर्म्सना रिअरेंज करतो. मग P अपॉन Q हे आलं इक्वल टू R अपॉन S. सो दिस इज प्रिन्सिपल ऑफ ब्रिज नेटवर्क. लक्षात आलं. इन अंडर बॅलन्सिंग कंडिशन रेशो ऑफ स्टँडर्ड रेजिस्टन्स इज इक्वल टू रेशो ऑफ व्हेरिएबल टू अननोन रेजिस्टन्स. हे अगदी सोपं आहे. फक्त ह्या तुम्हाला क्रिचॉफ्स लॉ अप्लाय कसा करायचा हे कळलं की प्रॉब्लेम नाही आहे. क्रिचॉफ्स लॉ अप्लाय करताना काय करायचं, एक लूप घ्यायचं, सेकंड लूपला डिस्कनेक्ट करायचं. त्या लूपमधला करंट, त्या ब्रँचमधला करंट त्या ब्रँचमधल्या रजिस्टन्सचीच इक्वेट करायचा, त्यालाच कोरिलेट करायचं आणि क्रिचॉफ्सला अप्लाय करायचा. त्या लूपमध्ये बॅटरीनं करंट जर अँटी क्लॉकवाईज सेन्सनं प्रोव्हाइड केला असेल तर मग अँटी क्लॉकवाईज करंट असेल तर बॅटरीचा EMF पॉझिटिव्ह घ्यायचा. क्लॉकवाईज सेन्सनं करंट प्रोव्हाइड केला असेल तर बॅटरीचा EMF निगेटिव्ह घ्यायचा. लक्षात आलं. तर
हे होतं ब्रिज नेटवर्क. ओके. आता ब्रिज नेटवर्कची एक खासियत आहे ती तुम्हाला सांगतो. ब्रिज नेटवर्क शोज हायेस्ट सेन्सिटिव्हिटी इफ रेशो ऑफ पी अपॉन क्यू इक्वल टू आर अपॉन एस इज इक्वल टू 1:1, 1/1. ओके. पी बाय क्यू इज इक्वल टू आर अपॉन एस इज इक्वल टू 1/1. याचा अर्थ चारी ब्रँचमधले करंट जर सेम असतील, करंट इन रेजिस्टन्स ऑफ ऑल द 4 आर्म्स आर सेम, देन ब्रिज शोज हायेस्ट सेन्सिटिव्हिटी. लक्षात आलं. ब्रिज नेटवर्क शोज हायेस्ट सेन्सिटिव्हिटी वेन पी बाय क्यू इज इक्वल टू आर अपॉन एस इज रेशो 1:1. याचा अर्थ चारी आर्ममधले रजिस्टन्स जर सेम ऑर्डरवाले असतील तर ब्रिज नेटवर्क असेल तो हायेस्ट सेन्सिटिव्हिटी शो करेल. आता ब्रिज नेटवर्क यूज कुठे करतात तर टू डिटरमाइन अन अननोन रजिस्टन्स, बरोबर आहे, टू व्हेरीफाय लॉज ऑफ सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशन, देन टू यूज रजिस्टिव्हिटी टू डिटरमाइन रजिस्टिव्हिटी ऑफ वायर. कारण रजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय असतो RA/L. मग तुम्ही वायर जोडलेली असेल तिचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन तुम्हाला मायक्रोमीटर स्क्रू गेजनं मेजर करता येईल आणि लेंथ तुम्हाला स्केलनं मेजर करता येईल. सो बाय यूजिंग ब्रिज नेटवर्क यू कॅन डिटरमाइन रजिस्टिव्हिटी, यू कॅन डिटरमाइन अल्फा, टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. सो दीज आर ॲप्लिकेशन्स ऑफ ब्रिज नेटवर्क. लक्षात आलं. सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला लूप कसं करायचं आणि लॉ कसा ॲप्लाय करायचं लक्षात आलं असेल तर हे अगदी सोपं आहे. जो ब्रिज नेटवर्क हा क्वेश्चन 3 मार्क्ससाठी येईल, ज्याच्यामध्ये प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन, वर्किंग आणि त्याची थेअरी. तर त्याची थेअरीमध्ये 2 लूप घ्यायचे आणि ते सिम्प्लिफाय करायचं. क्लिअर झालं. तर ब्रिज नेटवर्क एक इम्पॉर्टंट जेई आणि नीटवाला पॉईंट, ब्रिज नेटवर्क शोज हायेस्ट सेन्सिटिव्हिटी when ratio of all the resistance in 4 branch is 1:1. याचा अर्थ all resistance they must be of same order. रेजिस्टन्स जर सेम ऑर्डरवाले असतील तर त्या केसमध्ये ब्रिजची सेन्सिटिव्हिटी हायेस्ट असेल. आता सगळ्यात इम्पॉर्टंट, अंडर बॅलन्सिंग कंडिशन ह्या ब्रँचमध्ये करंट 0 आहे, बरोबर आहे. याचा अर्थ पॉईंट बी आणि पॉईंट डी हे इक्वी पोटेन्शियलवाले पॉईंट झाले. आता सपोज करा तुम्ही गॅलॉनोमीटरला बॅटरीच्या जागी कनेक्ट केलं आणि गॅलॉनोमीटरच्या जागी बॅटरी कनेक्ट केली, टिल देन बॅलन्सिंग कंडिशन चेंज होत नाही. लक्षात आलं. इफ यू आर गोइंग टू रिप्लेस बॅटरी विथ गॅलॉनोमीटर, यू आर गोइंग टू इंटरचेंज बॅटरी अँड गॅलॉनोमीटर, देन बॅलन्सिंग कंडिशन विल नॉट चेंज. लक्षात आलं. म्हणजे गॅलॉनोमीटरच्या जागी बॅटरी कनेक्ट केली आणि गॅलॉनोमीटरच्या बॅटरीच्या जागी गॅलॉनोमीटर कनेक्ट केला तर बॅलन्सिंग कंडिशन चेंज होत नाही. क्लिअर झालं. सो बॅलन्सिंग कंडिशन विल नॉट चेंज इफ वी आर गोइंग टू इंटरचेंज पोझिशन ऑफ बॅटरी अँड गॅलॉनोमीटर. तर हे नीटवाले पॉईंट आहेत. तर असं केल्यानं बॅलन्सिंग कंडिशन चेंज होत नाही. आता इथे सर्किट चेक पण करावं लागतं. आता इथं कनेक्शन चेक कसे करणार बघा. पहिल्यांदा रजिस्टन्स बॉक्स पी मधून एक रजिस्टन्स ड्रॉ केला, रजिस्टन्स बॉक्स क्यू मधून एक रजिस्टन्स ड्रॉ केला, नंतर आर मधून एक रजिस्टन्स ड्रॉ केला. त्यावेळेला गॅलॉनोमीटर काहीतरी डिफ्लेक्शन शो करेल. तुम्ही आरची व्हॅल्यू अशी ॲडजस्ट करायची आहे की गॅलॉनोमीटरमधला करंट काय व्हायला पाहिजे, 0 व्हायला पाहिजे. गॅलॉनोमीटरमधला करंट 0 झाला की पॉईंट बी आणि पॉईंट डी हे इक्वी पोटेन्शियल पॉईंट झाले. मग त्यावेळेला ब्रिज बॅलन्सिंग कंडिशनमध्ये असेल आणि ब्रिज जर बॅलन्सिंग कंडिशनला असेल तर पी बाय क्यू इज इक्वल टू आर अपॉन एस असेल. क्लिअर झालं. सो हा एक इम्पॉर्टंट पॉईंट ब्रिज नेटवर्क. मग आज आपण काय काय स्टडी केलं बघा. आज आपण क्रिचॉफ्स लॉ स्टडी केले, क्रिचॉफ्स करंट लॉ, क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ आणि ब्रिज नेटवर्क. त्याचे नीटवाले मी 2 पॉईंट सांगितले. ते 2 पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहेत. पहिलं म्हणजे बॅटरी आणि गॅलॉनोमीटर इंटरचेंज केला,
बॅलन्सिंग कंडिशन अफेक्ट होत नाही आणि ब्रिज हायस्ट सेन्सिटिव्हिटी शो करतो वेन रेशो ऑफ ऑल द रेजिस्टन्स इन ऑल 4 ब्रँच आर ऑफ सेम ऑर्डर. ह्याला यूज करतात टू डिटरमाइन अननोन रेजिस्टन्स, टू डिटरमाइन resistivity, conductivity, conductance, okay, then to verify laws of series and parallel combination and to determine अल्फा म्हणजे टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. आता ह्याचे ॲप्लिकेशन आहेत ते म्हणजे मीटर ब्रिज, पोटॅन्शिओमीटर, हे तुम्हाला प्रॅक्टिकल असणार आहेत, पण अजून प्रॅक्टिकल स्टार्ट झाले नाही आहेत. मी फक्त शिकवतो, ह्याच्या नोट्स मी प्रोव्हाइड करेन, तुम्ही ते व्यवस्थित स्टडी करा. ठीक आहे, थांबूयात.